नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. स्वागत आहे तुमचं एम-पी-सी लायब्ररी या आपल्या YouTube चॅनलमध्ये. आज आहे 15 सप्टेंबर 2025. आज आपण खूप महत्त्वाच्या चालू घडामोडी पाहणार आहोत. त्यामध्ये आंतरराष्ट्रीय लोकशाही दिन, IHCAP शहर कोणते आहे यासंबंधी माहिती पाहणार आहोत. तर INS निलगिरी आणि त्याविषयीची बातमी देखील आज आपण पाहणार आहोत. त्यामुळे संपूर्ण व्हिडिओ जरूर पहा. आणि विद्यार्थी मित्रांनो, नुकतेच आम्ही महत्त्वाच्या नियुक्त्या 2025 हा व्हिडिओ आमच्या चॅनलवर शेअर केलेला आहे. तरी हा व्हिडिओ तुम्ही जरूर आवर्जून पहा. परीक्षेच्या अनुषंगाने अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ असणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आजचा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी कालचा एक प्रश्न घेऊया. नुकतेच IMF मध्ये कार्यकारी संचालक म्हणून कोणाची नियुक्ती झालेली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे उर्जित पटेल. विद्यार्थी मित्रांनो, उर्जित पटेल यांची आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणजेच IMF यामध्ये कार्यकारी संचालक म्हणून नियुक्ती झालेली आहे. यांची नियुक्ती 28 ऑगस्ट 2025 या दिवशी झालेली असून उर्जित पटेल हे भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर आहेत. विद्यार्थी मित्रांनो, यांच्याविषयी आपण काल सविस्तरपणे ऑलरेडी बातमी पाहिली आहे. हवं असेल तर कालचा व्हिडिओ पुन्हा एकदा रिवाइंड करून तुम्ही पाहू शकता. विद्यार्थी मित्रांनो, आजचा चालू घडामोडी सुरू करण्यापूर्वी आजची 15 सप्टेंबर हा दिवस संपूर्ण जगभरामध्ये आंतरराष्ट्रीय लोकशाही दिन म्हणून साजरा केला जातो. तसेच 15 सप्टेंबर हा दिवस संपूर्ण भारतभरामध्ये राष्ट्रीय अभियांत्रिकी दिवस म्हणून देखील साजरा केला जातो. 15 सप्टेंबर 1861 या दिवशी विश्वेश्वरय्या यांचा जन्म झालेला होता आणि यांच्या जयंतीनिमित्त हा दिवस संपूर्ण देशभरामध्ये राष्ट्रीय अभियांत्रिकी दिवस म्हणून साजरा केला जातो. त्यांचं महत्त्वाचं कार्य म्हणजे ते म्हैसूरचे दिवाण होते. तर कृष्णराजसागर धरणाची त्यांनी बांधणी केलेली होती. तसेच आर्थिक नियोजनाचे ते प्रणेते देखील मानले जातात. 15 सप्टेंबर 1959 या दिवशी दूरदर्शनचे पहिले प्रक्षेपण करण्यात आले होते. दूरदर्शनचे नियमित प्रक्षेपण मात्र 1965 पासून सुरू झालेले होते. 15 सप्टेंबर 1953 या दिवशी श्रीमती विजयालक्ष्मी पंडित यांची संयुक्त राष्ट्रसंघाच्या पहिल्या महिला अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आलेली होती. विद्यार्थी मित्रांनो, ह्या अतिशय महत्त्वाच्या चालू घडामोडी आहेत आणि त्यातील आजच्या हे दिनविशेष आहेत. दिनविशेष देखील आजचे खूप महत्त्वाचे आहेत. आता आपण सविस्तरपणे चालू घडामोडींना सुरुवात करणार आहोत. त्यापूर्वी आंतरराष्ट्रीय लोकशाही दिनाबद्दल थोडक्यात माहिती पाहूया. दरवर्षी जगभरामध्ये 15 सप्टेंबर रोजी आंतरराष्ट्रीय लोकशाही दिन हा साजरा केला जातो. या दिवसाचे उद्दिष्ट काय आहे? तर जगभरातील लोकशाहीचे महत्त्व आणि मूल्ये आणि तत्त्वे अधोरेखित करणे. 2007 मध्ये संयुक्त राष्ट्र महासभेने हा दिवस घोषित केलेला होता. या दिवशी लोकशाहीतील जनसहभाग, पारदर्शकता, जबाबदारी व मानवाधिकारांचे रक्षण याबद्दल जनजागृती केली जाते. यावर्षीचे म्हणजे 2025 ची थीम आहे एम्पॉवरिंग सिटिझन्स अँड स्ट्रेंथनिंग डेमोक्रेसी, म्हणजेच नागरिकांना सबलीकरण आणि लोकशाही मजबूत करणे. आता या लोकशाही दिनामागचा संदेश काय आहे? तर लोकशाही ही केवळ शासन पद्धती नसून नागरिकांचा यामध्ये सहभाग आणि स्वातंत्र्य यांची हमी देखील आहे. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, जगातील सर्वात जुनी लोकशाही म्हणून अमेरिकेची ओळखली जाते, तर जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणून भारताची ओळख आहे. आता आपण सविस्तरपणे चालू घडामोडींना सुरुवात करूया. IHCAP शहर म्हणून आता भुवनेश्वर या शहराची आता ओळख निर्माण झालेली आहे. एकात्मिक उष्णता आणि शीतकरण कृती योजना सुरू करणारे भुवनेश्वर हे पहिले भारतीय शहर बनलेले आहे. IHCAP म्हणजे काय? तर इंटिग्रेटेड हीट अँड कूलिंग ॲक्शन प्लॅन. भुवनेश्वर महानगरपालिकेने आणि इंटरनॅशनल फोरम फॉर एन्व्हायरमेंटल सस्टेनेबिलिटी अँड टेक्नॉलॉजी या सर्व संस्थांनी एकत्र येऊन हा उपक्रम सुरू केलेला आहे. यामागचा उद्देश काय आहे? जो वाढत्या उष्णतेच्या ताणाला आणि शीतकरणाच्या वाढत्या मागणीला तोंड देण्यासाठी हा एक उपक्रम आहे. सिंगापूर आणि ETH सेंटर SEC यांच्या सहकार्याने याची आता अंमलबजावणी होणार आहे. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, IHCAP शहर म्हणून आता भुवनेश्वर ओडिशातील शहर आहे. या शहराची आता ओळख निर्माण होणार आहे. पुढची अतिशय महत्त्वाची आणि वन लाईनर म्हणून आपल्याला सततपणे येणारी बातमी म्हणजे भारताने हायड्रोजनवर चालणारी ट्रेन नुकतीच लॉन्च केलेली आहे.
नुकतीच याची यशस्वी चाचणी झाली. हा ही जी चाचणी केली याचा मार्ग आहे जिंद ते सोनीपत, जे दोन्ही शहर हरियाणा या राज्यातील आहे. याची लांबी 89 किलोमीटर आहे. हायड्रोजन ट्रेन तंत्रज्ञान वापरणारा भारत हा 5वा देश बनलेला आहे. जर्मनी, फ्रान्स, स्वीडन आणि चीन यांच्यानंतर भारत हा 5वा देश आहे. यातील इंजिन पॉवर आहे 1200 हॉर्स पॉवर, तर जगातील सर्वात शक्तिशाली हायड्रोजन ट्रेन म्हणून देखील याची ओळख निर्माण होणार आहे. याची प्रवासी क्षमता असणार आहे 2600 इतकी. यामध्ये 10 कोच असतील, तर जास्तीत जास्त 110 किलोमीटर पर आवर इतक्या वेगाने ही ट्रेन चालणार आहे. 2024-25 पर्यंत 35 हायड्रोजन गाड्या विकसित करण्यासाठी सरकारने 2800 कोटी रुपये वाटप केलेले आहे. लक्षात घ्या, भारताने हायड्रोजनवर चालणारी ट्रेन जिंद ते सोनीपत, जे हरियाणा या राज्यातील आहेत, या ठिकाणी ही ट्रेन लॉन्च केलेली आहे. पुढची महत्वाची बातमी म्हणजे INS निलगिरी. INS निलगिरी पूर्व नौदल कमांडमध्ये आता नुकतेच सामील झालेले आहे. स्वदेशी बनावटीच्या प्रोजेक्ट 17A स्टेल्थ फ्रिगेट्सपैकी पहिले INS निलगिरी चे विशाखापट्टणम हे होम पोर्ट आहे. मुंबईत बांधलेले INS निलगिरीस आता विशाखापट्टणमला त्याचे होम पोर्ट बनवते आणि ते ईस्टर्न स्वोर्ड सनराइज फ्लीटचा अविभाज्य भाग असेल. या INS निलगिरीचे ब्रीदवाक्य असणार आहे दृश्य बलम अजय शौर्यम. प्रोजेक्ट 17A काय आहे, तर याबद्दल थोडक्यात माहिती पाहूया. यामध्ये एकूण 7 जहाजे बनवलं जाणार आहे. त्यापैकी पहिले INS निलगिरी आहे, तर 7 पैकी 4 हे माझगाव डॉक मुंबई आणि 3 गार्डन रिच शिपबिल्डर कलकत्ताला बनवली जाणार आहे. लक्षात घ्या, INS निलगिरी हे आता नुकतेच पूर्व नौदल कमांडमध्ये सामील झालेले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या होत्या आजच्या चालू घडामोडी. तर आजच्या अतिशय महत्त्वाच्या अशा चालू घडामोडीवर आधारित आज एक प्रश्न पाहणार आहोत. प्रश्न आहे, राष्ट्रीय अभियांत्रिकी दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? आता प्रश्न जरी महत्त्वाचा असला तरी खूप सोपा आहे, परंतु आपल्याला नंतर जर कधी याबद्दलची माहिती विचारली तर आपल्याला शक्यतो आठवणार नाही. परंतु आजचा दिवस म्हणजेच 15 सप्टेंबर या दिवशी मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलेले आहे. तरीही मी पुन्हा एकदा याच प्रश्नाचे उत्तर तुम्ही कमेंटमध्ये द्यायचे आहे. राष्ट्रीय अभियांत्रिकी दिवस हा कोणत्या दिवशी साजरा केला जातो? यासाठीचे पर्याय आहेत: पर्याय क्रमांक 1 28 फेब्रुवारी, पर्याय क्रमांक 2 15 ऑक्टोबर, पर्याय क्रमांक 3 15 सप्टेंबर आणि पर्याय क्रमांक 4 15 नोव्हेंबर. या सर्वात या महत्त्वाच्या क्वेश्चनचं तुम्ही कमेंटमध्ये तुम्ही सर्वांनी उत्तर द्यायचं आहे. जे कोणीही योग्य उत्तर देतील त्यांच्या कमेंटला नक्कीच लाईक देखील देण्यात येईल. तर विद्यार्थी मित्रांनो, या होत्या आजच्या चालू घडामोडी. अशाच अधिकाधिक इन्फॉर्मेटिव्ह कंटेंटसाठी आमचे MPC लायब्ररी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि आज आम्ही जो व्हिडिओ शेअर केलेला आहे महत्त्वाच्या नियुक्त्या, या व्हिडिओला देखील भरभरून असा प्रतिसाद द्यायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.